नमस्कार मित्रांनो, डीडीएम न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी सध्या उभा आहे अहमदपूर येथील बस स्थानकामध्ये। इथे येण्याचं कारण आहे मित्रांनो की उन्हाचा पारा वाढलेला आहे। टेम्परेचर हे 40च्या पुढे गेलेलं आहे आणि आजपासून 12 मे पर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। उन्हाची असह्यता एवढी आहे की प्रवाशांच्या अंगाची लाही होत आहे। अहमदपूरच्या मुख्य बस स्थानकाचं काम तिकडे बघू शकता आपण सुरू आहे आणि हे काम गेले काही दिवस झाले रखडलेलं आहे। ते गतीनं पूर्ण होत नाही, त्यामुळे मूळ बस स्थानक वापरत नसल्यामुळं या तात्पुरत्या बस स्थानकाचा वापर या ठिकाणी सुरू आहे। मित्रांनो, इथं हजारो प्रवासी येतात जातात। उष्माघातानं नागरिक मरू लागलेले आहेत आणि अहमदपूरच्या डेपो मॅनेजरला साधं पाणबुई इथं पाण्याची व्यवस्था करण्याचं भान नाही। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब, जर आपण हा व्हिडिओ पाहत असाल किंवा परिवहन खात्याचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते जर हा व्हिडिओ पाहत असतील तर आम्ही इथल्या ज्या प्रवाशांच्या गैरसोयी आहेत त्या मांडलेल्या आहेत, पण गेंड्याच्या कातडीचं परिवहन महामंडळाचं प्रशासन दिसतंय, त्यांच्यावर कुठलाही फरक पडत नाही। इथं प्रवाशांच्या मुतारीची सोय नाही, त्यांना बसण्याची पूर्ण व्यवस्था नाही आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही। इथं दरवर्षी अहमदपूरच्या बस स्थानकामध्ये रोकडोबा सेवाभावी संस्थेच्या वतीनं पाणपोई सुरू केली जात होती। 2 ते 4 रांगण ठेवून पाण्याची सोय या ठिकाणी केली जात होती, परंतु त्या सेवाभावी संस्थेलाही जागा उपलब्ध करून न दिल्यामुळं त्यांनी यावर्षी इथं पाणपोई सुरू केलेली नाही। या झाडाखाली जे प्रवासी बसलेले आहेत तिथं पाणपोई सुरू करता येईल, या शेडच्या मध्ये पाणपोई सुरू करता येईल। 2 रांगण ठेवून सहजतेनं एसटी महामंडळाला पाण्याची सोय करणं आवश्यक आहे, किंवा या झाडाखाली जिथं नुसता बोर्डच दिसतंय तिथं पाणी आहे म्हणून इथं सुद्धा पाण्याची सोय करता येईल। पण डेपो मॅनेजर अहमदपूरचे अमर पाटील साहेब हे झोपलेत की काय? त्यांनी एकदा आपल्या आगारपूर म्हणून बस स्थानकामध्ये फेरफटका मारावा, इथल्या प्रवाशांच्या काय अडचणी आहेत त्या समजून घ्याव्यात आणि भर उन्हाळ्यामध्ये जर पिण्याला पाणी नसेल तर लोक तडफडून मरतील का याची वाट बघत आहेत की काय, असा प्रश्न आम्हाला डीडीएम न्यूज चॅनलच्या माध्यमातून पडलेला आहे। इथं असंख्य प्रवासी आहेत जाणारे। हे मामा आहेत। मामा, काय नाव आहे तुमचं? कोणतं गाव आहे? कोदरी, इकडे जाऊ कोटकडे। बरं, इकडे आंबेजोगाईकडे आहे। बरं, इथं पिण्याच्या पाण्याची कुठलीही व्यवस्था नाही, उन्हाळ्याचे दिवस आहेत, काय तुम्हाला काय त्रास होते का त्याचा? म्हणजे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पाहिजे, पण इथं नाही, बसायची सोय नाही त्याच्यामध्ये। अशा ह्या सर्व गैरसोयी आहेत। असे हे सर्व प्रवासी आहेत। बरेच लोक त्यांना हे वाटतंय की पिण्याच्या पाण्याची सोय आहे का इथं, मग पाहिजे का नाही उन्हाळ्यामध्ये? बर, बसायची व्यवस्था आहे का? काय नाव तुझं? गाव? टाकळगावच्या हा मुलगा विद्यार्थी असेल बहुतेक शाळेचा। तर इथे भर उन्हाळ्यामध्ये पाणपोई सुरू केली पाहिजे आणि पाण्याची व्यवस्था पाहिजे। उष्माघाताची लाट येते आहे, ऊन 40च्या पुढे गेलेला आहे, तरी सुद्धा जर एसटी महामंडळाला याचं भान नसेल आणि प्रवाशांच्या सोयीचं जर ते काम करणार नसेल तर एसटी महामंडळानं बहुजन हिताय बहुजन सुखाय हे आपलं ब्रीद वाक्य बदलावं। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब, आपण याची नोंद घ्या। एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने याकडे तातडीनं लक्ष द्यावं आणि प्रवाशांच्या ज्या गैरसोयी आहेत त्या तातडीनं दूर कराव्यात, अशी डीडीएम न्यूज चॅनलच्या वतीनं आम्ही अपेक्षा मागणी आपल्या समोर ठेवत आहोत। डीडीएम न्यूज चॅनलचे नवीन एपिसोड पाहण्यासाठी पाहता डीडीएम न्यूज चॅनल। हा भाग आपल्याला कसा वाटला यावर आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।